जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस सुरू आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जळगावमध्ये ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आजसुद्धा जळगावमध्ये जे आहे सकाळपासूनच या ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं नाही, ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी आहे। वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह ठिकाणी जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोरदार हजेरी लावत असल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचं सुद्धा नुकसान होत आहे। तर दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर मे महिना हा कडाक्याचा ओळखला जातो। जळगाव जिल्ह्यामध्ये मे हिटचा तडाखा हा म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी मे महिन्यात पहिल्यांदाच असं झालं आहे की गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे आणि कुठेतरी जे आहे या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊससुद्धा सुरू आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आता हा मान्सूनपूर्व पाऊस आहे की अवकाळी पाऊस आहे याची व्याख्या नेमकी कशी करायची या संभ्रमात या ठिकाणी अनेक शेतकरी पाहायला मिळत असून नेमकं लागवड कधी करायची, हा पाऊस कुठला ओळखायचा, मान्सूनपूर्व ओळखायचा की अवकाळी ओळखायचा, अशा पद्धतीने शेतकरी संभ्रमात आहेत। तर दुसरीकडे आणखी काही दिवस या ठिकाणी हवामान खात्याने जे आहे पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मात्र एकीकडे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलं तरी दुसरीकडे आपण जर बघितलं तर जळगाव जिल्हा हा उष्णतेसाठी ओळखला जातो आणि मे महिना हा प्रचंड कडाक्याचा आणि उष्णतेचा महिना असतो। मात्र या मेच्या अखेरच्या दिवसांमध्ये हे ज्या वातावरणात जे बदल झालेले आहेत त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे निश्चितच जळगाव जिल्ह्यातल्या नागरिकांना मे महिन्यात जो कडाक्याच्या हीटचा सामना करावा लागतो, उन्हाचा कडाक्याचा सामना करावा लागतो, त्यापासून निश्चितच दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।